त्रिकोणाची एकरूपता आणि त्रिकोणाचे आणखी काही गुणधर्म आपण या पाठामध्ये पाहणार आहे. त्रिकोण प्रकरण 3 इयत्ता 9वी गणित भाग 2 या पाठामध्ये आपण त्रिकोणाची आणखी माहिती घेणार आहे. पाठीमागच्या प्रकरणामध्ये आपण समांतर रेषेविषयी माहिती मिळवली आणि या प्रकरणामध्ये आपण त्रिकोणाची माहिती घेणार आहे. आपण पाठीमागं उजळणी म्हणून त्रिकोणाची केलेली आहे. आपल्याला माहीत आहे त्रिकोण म्हणजे काय, त्रिकोणाची व्याख्या, त्रिकोणाचे प्रकार, बाजूवरून पडणारे, कोनावरून पडणारे, हे त्रिकोणाचे प्रकार आपण पाहिलेले आहेत. त्यानंतर आपण एक गुणधर्म पाहिला, त्रिकोणाच्या बाह्यकोनाचा गुणधर्म, त्याचं एक प्रमेय की दुरस्थ अंतरकोनाचे प्रमेय. कोणत्याही त्रिकोणाच्या बाह्यकोनाचे माप हे त्याच्या दुरस्थ अंतरकोनाच्या मापाच्या बेरजेएवढे असते, हे आपण पाठीमागच्या ह्याला पाहिलेलं आहे. तर या ठिकाणी त्रिकोण या प्रकरणामध्ये आणखी भाग आपण या ठिकाणी नवीन शिकणार आहे, जाणून घेऊया. या भागामध्ये त्रिकोण इयत्ता 9वी प्रकरण 3 गणित भाग 2 एक प्रमेय आपण या ठिकाणी अभ्यासणार आहे आणि काही कसोट्यांचा अभ्यास आपण या ठिकाणी करणार आहे. तर या ठिकाणी पहिल्यांदा सुरुवातीला त्रिकोणाची एकरूपता म्हणजे काय. त्रिकोणाची एकरूपता की एक रेषाखंड दुसऱ्यावर जर ठेवल्यास तंतोतंत जुळला तर दोन्ही रेषाखंड एकरूप आहेत असं आपण म्हणतो. तसं कोणाच्या बाबतीमध्ये आहे. जर दोन कोण जर समान मापाचे असतील आणि ते दोन कोण जर एकमेकांच्या आकृतीवर ठेवले तर ते तंतोतंत जुळतील, तर त्यांना आपण म्हणतो कोण एकरूप आहेत. तसंच त्रिकोणाच्या बाबतीमध्ये सुद्धा तेच आहे की दोन त्रिकोण एकरूप आहेत. हे केव्हा म्हणायचं, तर दोन त्रिकोण जर समान मापाचे एकमेकावर आपण जर ठेवले, तंतोतंत जुळत असतील, तर ते दोन त्रिकोण एकरूप आहेत. आणि ते लिहिताना या पद्धतीने लिहिलं जातं की त्रिकोण ABC एकरूप त्रिकोण PQR यामध्ये लिहिलं जातं. तर अशा पद्धतीनं हे त्रिकोण आहेत. आणि तुम्ही होमवर्क यामध्ये तुम्ही घरी जाऊन त्रिकोणाची कात्रणं तयार करा, एकरूप त्रिकोणाची कात्रणं तयार करा, वेगवेगळ्या रंगाची कागद घ्या आणि बाजूवरून पडणारे आणि कोणावरून पडणाऱ्या त्रिकोणाची एकरूपता कागदाच्या माध्यमातून समजून घ्या. आपण या ठिकाणी त्रिकोण एकरूप पाहिल्यानंतर दोन त्रिकोणामध्ये एकास एक संगतीनुसार एका त्रिकोणाच्या 3 बाजू आणि 3 कोण जर दुसऱ्या त्रिकोणाच्या 3 बाजू आणि 3 कोण यांच्याशी जर समान असतील तर ते दोन त्रिकोण एकरूप आहेत असे म्हणतात. एकास एक संगती ही अतिशय महत्त्वाची आहे आणि या एकास एक संगतीनुसार काही कसोट्या या ठिकाणी तयार केलेल्या आहेत. तर त्यातली पहिली कसोटी आहे कोबाको कसोटी. कोबाको कसोटीमध्ये या ठिकाणी दोन कोण म्हणजे त्रिकोण ABC घेतलेला आहे, त्रिकोण PQR आहे. या ठिकाणी ABCचा दोन कोण म्हणजे कोण B आणि कोण C हे त्रिकोण PQRच्या कोण Q आणि कोण R या कोणाशी संगत कोणाशी एकरूप आहेत आणि त्याने समाविष्ट केलेली एक बाजू सुद्धा समान आहे, एकरूप आहे. म्हणून हे दोन त्रिकोण हे कोबाको कसोटीनुसार एकरूप आहेत असं म्हटलं जातं. तर जर एकास एक संगतीने त्रिकोण ABCचे दोन कोण त्रिकोण PQRच्या दोन कोणाबरोबर असतील, समान मापाचे असतील आणि त्या कोणामधील समाविष्ट बाजू समान असेल, तर ते दोन त्रिकोण कोबाको कसोटीनुसार कोण बाजू कोण कसोटीनुसार एकरूप आहेत असं म्हटलं जातं. तर ही पहिली कसोटी या ठिकाणी आहे, अतिशय महत्त्वाची आहे.
त्यानंतर दुसरी कसोटी या ठिकाणी दिलेली आहे ती म्हणजे बाकोबा कसोटी. बाकोबामध्ये बाजू कोण बाजू आणि कोबाकोमध्ये कोण बाजू कोण. इथं 2 कोण आहेत, एक बाजू आहेत. इथं 2 बाजू आहेत, एक कोण आहे. म्हणजेच एकाच एक संगतीने त्रिकोण ABC मधील 2 बाजू व त्रिकोण PQR मधील 2 बाजू बरोबर असतील, समान मापाचे असतील आणि त्रिकोण ABCच्या त्या 2 बाजूमधला कोन, त्याने समाविष्ट केलेला कोन त्रिकोण PQRच्या संगत बाजूमधल्या कोणा एवढा असेल तर ते 2 त्रिकोण बाकोबा कसोटीनुसार एकरूप आहेत असे म्हणतात. तर ही बाकोबा कसोटी आहे. बाजू कोण बाजू महत्त्वाची कसोटी आहे. तर या 2 कसोट्या, पहिली कसोटी होती कोबाको कसोटी आणि या ठिकाणी बाकोबा कसोटी. तर ह्या महत्त्वाच्या कसोट्या आहेत. या त्रिकोणाच्या एकरूपतेच्या कसोट्या आहेत आणि या त्रिकोणाच्या एकरूपतेच्या कसोट्या आपल्याला फार महत्त्वाच्या असतात. उदाहरणं सोडवण्यासाठी याचा वापर केला जातो. त्याचबरोबर आणखी एक कसोटी आपण या ठिकाणी पाहणार आहे आणि ती म्हणजे बाबाबा कसोटी. बाजू 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 कसोटी म्हणजे साईड 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 टेस्ट. आता या ठिकाणी बाबाबा कसोटीमध्ये आपल्याला त्याच्या नावावरूनच समजतं की 3 बाजू दुसऱ्या त्रिकोणाच्या 3 बाजूबरोबर संगत 3 बाजूबरोबर जर एकरूप असेल तर या ठिकाणी ही बाबाबा कसोटी आहे. बघा या ठिकाणी त्रिकोण ABCच्या 3 बाजू एकाच एक संगतीने त्रिकोण PQRच्या बाजू एवढा असतील तर ते त्रिकोण एकरूप आहे. आणि मग ती कसोटी कोणती आहे तर बाबाबा कसोटी आहे असं या ठिकाणी म्हटलं जातं. आणखी एक कसोटी या ठिकाणी दिलेली आहे. त्या कसोटीचं नाव आहे कर्णभुजा कसोटी. आता कर्णभुजा कसोटी, कर्ण आणि भुजा. कर्ण म्हटलं की काटकोन त्रिकोण आपल्याला आठवतो. म्हणजेच ही कसोटी काटकोन त्रिकोणाच्या संदर्भातली आहे असं आपल्याला समजतं. म्हणजे 2 काटकोन त्रिकोणाच्या संदर्भात एका काटकोन त्रिकोणाचा एक कर्ण आणि एक भुजा दुसऱ्या काटकोन त्रिकोणाच्या एक कर्ण आणि एक भुजा यांच्याशी एकरूप असेल तर ते 2 काटकोन त्रिकोण कर्णभुजा कसोटीनुसार एकरूप आहेत असे म्हणतात. म्हणजे काटकोन त्रिकोणामध्ये एक कोन काटकोन असतो म्हणजे 90 अंशाचा असतो आणि त्या काटकोन त्रिकोणाला एक कर्ण असतो. कर्ण ही सर्वात मोठी बाजू असते काटकोन त्रिकोणाची. म्हणजेच एक कर्ण आणि त्याची एक संगत भुजा दुसऱ्या काटकोन त्रिकोणाचा एक कर्ण आणि त्याची एक संगत भुजा यांच्याशी एकरूप असेल तर ते 2 काटकोन त्रिकोण कर्णभुजा कसोटीनुसार एकरूप आहेत असे म्हटलं जातं. तर ही कर्णभुजा कसोटी आहे. या ठिकाणी आपण 4 कसोट्या पाहिल्या. पहिली कोबाको कसोटी, नंतर बाकोबा कसोटी, ही बाबाबा कसोटी ह्या त्रिकोणाच्या संदर्भातल्या आहेत आणि एक कसोटी कर्णभुजा कसोटी ही काटकोन त्रिकोणाच्या संदर्भामधली आहे. तर अशा पद्धतीनं या कसोट्या आपल्याला महत्त्वाच्या आहेत. आणखी एक या त्रिकोणाच्या संदर्भात आणखी एक महत्त्वाचं प्रमेय आपण या ठिकाणी अभ्यासणार आहे आणि त्या प्रमेयाचं नाव आहे समद्विभुज त्रिकोणाचे प्रमेय. हे महत्त्वाचं प्रमेय आहे समद्विभुज त्रिकोणाचे प्रमेय. आपण पाठीमागच्या वेळेला पाहिलेलं आहे की समद्विभुज त्रिकोण म्हणजे काय, की ज्या त्रिकोणाच्या 2 बाजू समान मापाच्या असतात आणि एक बाजू असमान असते ते समद्विभुज असं म्हटलेलं आहे. प्रमेय काय आहे, ज्या त्रिकोणाच्या 2 बाजू एकरूप असतील, ज्या त्रिकोणाच्या 2 बाजू एकरूप असतील तर त्या बाजू समोरील कोन एकरूप असतात. बघा अतिशय महत्त्वाचं आहे. त्रिकोणाच्या 2 बाजू एकरूप असतील तर त्या बाजूसमोरील कोन एकरूप असतात. हे समद्विभुज त्रिकोणाचं प्रमेय आहे. आता या ठिकाणी प्रमेय म्हटलं की या ठिकाणी पक्ष, साध्य, सिद्धता याच्यामध्ये प्रमेयाची विभागणी केलेली आहे. पहिला आहे ते म्हणजे पक्ष, आकृतीचं वर्णन, दिलेल्या गोष्टी. काय पक्ष आहे बघा, त्रिकोण ABC मध्ये बाजू AB एकरूप बाजू AC म्हणजे बाजू AB एकरूप बाजू AC. साध्य म्हणजे जे सिद्ध करायचं आहे आपल्याला ते म्हणजे साध्य. साध्य कोन ABC एकरूप कोन ACB
म्हणजे आपल्याला कोन ए बी सी एकरूप कोन ए सी बी हे दोन कोन आपल्याला काय करायचे आहेत, सिद्ध करून दाखवायचे आहेत. आता या प्रमेयामध्ये आणखी एक भाग आहे, तो म्हणजे रचना. रचना म्हणजे काय, तर मूळ आकृतीमध्ये साध्य सिद्ध करण्यासाठी केलेला आवश्यक तो बदल. आता समजा ही मूळ आकृती अशी आहे आणि याच्यामध्ये थोडा बदल केलाय. काय बदल केलाय, तर कोन बी ए सी चा कोन दुभाजक ए डी काढलेला आहे. म्हणजे या ठिकाणी या कोन बी चा कोन दुभाजक जो आहे तो ए डी काढलेला आहे आणि ही त्याची काय आहे, रचना आहे. आणि त्या रचनेमुळं या समद्विभुज त्रिकोणाचे दोन त्रिकोण तयार झालेले आहेत आणि हे जर आपण एकरूप करून जर दाखवले तर आपलं साध्य सिद्ध होतं. सिद्धता. सिद्धतेमध्ये तर्कशुद्ध स्पष्टीकरण आहे. बघा पहिलं विधान, त्रिकोण ए बी डी व त्रिकोण ए सी डी मध्ये बघा ए बी डी आणि ए सी डी या दोन त्रिकोणामध्ये बघा रेख ए बी एकरूप रेख ए सी. म्हणजे या ठिकाणी रेख ए बी आणि रेख ए सी हे आपल्याला आकृतीमध्येच एकरूप आहेत म्हणून दाखवले चिन्हांच्या स्वरूपामध्ये, म्हणजे डॅश पक्ष. हे विधान आहे आणि ते विधान कशावरून मांडलं तर त्याला एक या ठिकाणी पक्ष, विधान आणि कारण. या ठिकाणी कोन बी ए डी एकरूप कोन सी ए डी. आता बघा ठिकाणी कोन बी ए डी एकरूप कोन सी ए डी, म्हणजे या ठिकाणी हा कोन आपण दुभाजक काढल्यामुळे या कोनाचे दोन समान भाग झालेले आहेत, म्हणजे दोन्ही कोन एकरूप आहेत. आणि तिसरा जो घटक आहे ते म्हणजे बाजू. म्हणजे या ठिकाणी ए डी एकरूप ए डी. तर ए डी ही या दोन त्रिकोणाला सामायिक भुजा आहे आणि ही सामायिक भुजा ही नेहमी एकरूपच असते आणि म्हणून हे दोन त्रिकोण या ठिकाणी एकरूप झालेले आहेत. म्हणून त्रिकोण ए बी डी एकरूप त्रिकोण ए सी डी डॅश टिंबाटिंबा. म्हणजे या ब्रॅकेटमध्ये आपल्याला त्याचं उत्तर लिहायचं आहे की हे दोन त्रिकोण कोणत्या कसोटीनुसार एकरूप झालेले आहेत. तर पाठीमागं आपण ज्या 3-4 कसोट्या पाहिलेल्या आहेत त्यातली कोणती कसोटी या ठिकाणी बसते बघा. या ठिकाणी बाजू, कोन आणि बाजू म्हणजेच बा को बा ही कसोटी या ठिकाणी बसली आणि म्हणून या ठिकाणी आपण इथं लिहायचं की बाकोबा कसोटी. त्याच्यानंतर कोन ए बी डी एकरूप टिंबाटिंबा डॅश, त्याचं कारण आपल्याला दिलेलं आहे एकरूप त्रिकोणाचे संगत कोन. म्हणजे या ठिकाणी कोन ए आणि कोन सी हे एकरूप आहेत, म्हणजे या ठिकाणी दुसरा कोन कुठला असला पाहिजे, बी सी ए. कोन बी सी ए डॅश एकरूप त्रिकोणाचे संगत कोन. आणि म्हणून हे साध्य आपलं या ठिकाणी सिद्ध झालं की कोन ए बी सी एकरूप त्रिकोण एकरूप कोन ए सी बी ए सी डी. अशा पद्धतीनं या ठिकाणी हे प्रमेय या ठिकाणी सिद्ध झालेला आहे. आणि याच प्रमेयाचा व्यत्यास आणखी एक उपप्रमेय या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे, ते म्हणजे कोणत्याही त्रिकोणाच्या 3 बाजू जर एकरूप असतील आणि प्रत्येक कोन कोणत्याही त्रिकोणाच्या 3 बाजू जर एकरूप असतील तर त्याचे तिन्ही कोन एकरूप असतात आणि प्रत्येक कोन हा 60 अंशाचा असतो. हे उपप्रमेय आहे, हेही आपण पाहणार आहे. तर आणखी आपल्याला हा भाग जर समजण्यासाठी आपण एक छोटासा व्हिडिओ पाहणार आहे. त्याच्यामध्ये समद्विभुज त्रिकोणाचे प्रमेय पाहणार आहे, त्याचबरोबर समद्विभुज त्रिकोणाचा व्यत्यास आणि उपप्रमेय हे आपण या ठिकाणी पाहणार आहे. तर समद्विभुज त्रिकोणाचे प्रमेय याचा एक छोटासा व्हिडिओ आपण पाहूया. चला तर मग पाहूया आपण हा समद्विभुज त्रिकोणाचे प्रमेय. समद्विभुज त्रिकोणाचे प्रमेय.
प्रमेय. जर त्रिकोणाच्या दोन बाजू एकरूप असतील तर त्या बाजूंसमोरील कोन एकरूप असतात. पक्ष. त्रिकोण एबीसी मध्ये बाजू एबी एकरूप आहे बाजू एसीला. साध्य. कोन एबीसी एकरूप आहे कोन एसीबीला. रचना. त्रिकोण एबीसी मध्ये कोन बीएसीचा दुभाजक काढा. तो बाजू बीसीला जिथे छेदतो त्या बिंदूला डी नाव द्या. सिद्धता. त्रिकोण एबीडी व त्रिकोण एसीडी मध्ये रेख एबी एकरूप रेख एसी आहे. पक्ष. कोन बीएडी एकरूप कोन सीएडी आहे. रचना. रेख एडी एकरूप रेख एडी आहे. सामायिक बाजू. म्हणून त्रिकोण एबीडी एकरूप त्रिकोण एसीडी आहे बाकोबाक कसोटीनुसार. म्हणून कोन एबीडी एकरूप कोन एसीडी आहे एकरूप त्रिकोणाचे संगत कोन. म्हणून कोन एबीसी एकरूप कोन एसीबी आहे, ज्या अर्थी बी दरम्यान डी दरम्यान सी आहे. या प्रमेयात त्रिकोणाची संगत बाजू व त्यांच्यामधील संगत कोन यांची तुलना केली आहे. उपप्रमेय. त्रिकोणाच्या तीनही बाजू एकरूप असतील तर त्यांचे तीनही कोन एकरूप असतात आणि प्रत्येक कोनाचे माप 60 अंश असते. पक्ष. त्रिकोण एबीसी मध्ये रेख एबी एकरूप रेख बीसी एकरूप रेख सी ए आहे. साध्य. कोन ए एकरूप कोन बी एकरूप कोन सी आहे. म्हणून कोन ए बरोबर कोन बी बरोबर कोन सी बरोबर 60 अंश आहे. सिद्धता. त्रिकोण एबीसी मध्ये रेख एबी बरोबर रेख बीसी आहे. कोन बी बरोबर कोन सी. समद्विभुज त्रिकोणाचे प्रमेय 1. त्याचप्रमाणे रेख एबी बरोबर रेख बीसी. म्हणून कोन सी बरोबर कोन ए. समद्विभुज त्रिकोणाचे प्रमेय 2. म्हणून कोन ए बरोबर कोन बी बरोबर कोन सी. इथे जेव्हा पहिला कोन दुसऱ्या कोनाशी एकरूप असतो व दुसरा कोन तिसऱ्या कोनाशी एकरूप असतो तेव्हा पहिला कोन हा तिसऱ्या कोनाशी एकरूप असतो. याला एकरूपतेच्या संक्रमणाचा गुणधर्म म्हणतात. कोन ए बरोबर कोन बी बरोबर कोन सी बरोबर एक्स मानू. त्रिकोण एबीसी मध्ये कोन ए अधिक कोन बी अधिक कोन सी बरोबर 180 अंश. त्रिकोणाच्या तीनही कोनांच्या मापांची बेरीज. म्हणून एक्स अधिक एक्स अधिक एक्स बरोबर 180 अंश. 3x बरोबर 180 अंश. म्हणून एक्स बरोबर 180/3. म्हणून एक्स बरोबर 60. म्हणून ए बरोबर 60 अंश, बी बरोबर 60 अंश, सी बरोबर 60 अंश. समद्विभुज त्रिकोणाच्या प्रमेयाचा व्यत्यास. प्रमेय. जर त्रिकोणाचे दोन कोन एकरूप असतील तर त्या कोनासमोरील बाजू एकरूप असतात. पक्ष. त्रिकोण PQR मध्ये कोन PQR एकरूप कोन PRQ आहे. साध्य. बाजू PQ एकरूप बाजू PR आहे. रचना. कोन P चा दुभाजक काढा. तो बाजू QR ला जिथे छेदतो त्या बिंदूला M नाव द्या. सिद्धता. त्रिकोण PQM व त्रिकोण PRM मध्ये कोन PQM एकरूप कोन PRM आहे. कोन Q एकरूप कोन R आहे. पक्ष. म्हणून त्रिकोण PMQ व त्रिकोण PMR मध्ये त्रिकोणाचे उरलेले कोन कोन QPM एकरूप कोन RPM आहे. रेख PM एकरूप रेख PM सामायिक बाजू. कोन PMQ एकरूप कोन PMR. म्हणून त्रिकोण PMQ एकरूप त्रिकोण PMR आहे. को बा को कसोटी. म्हणून रेख PQ एकरूप रेख PR एकरूप त्रिकोणाच्या संगत बाजू. उपप्रमेय. त्रिकोणाचे तीनही कोन एकरूप असतील तर त्याच्या तीनही बाजू एकरूप असतात. पक्ष. त्रिकोण ABC मध्ये कोन A एकरूप कोन B एकरूप कोन C. साध्य. बाजू AB एकरूप बाजू BC एकरूप बाजू AC आहे. सिद्धता. त्रिकोण ABC मध्ये कोन A एकरूप कोन B आहे. पक्षामध्ये दिले आहे विधान 1. म्हणून बाजू AB एकरूप बाजू BC. एकरूप कोनासमोरील बाजू एकरूप असतात विधान 2. तसेच कोन B एकरूप कोन C पक्षामध्ये दिले आहे विधान 3. म्हणून बाजू AC एकरूप बाजू AB. एकरूप कोनासमोरील बाजू एकरूप असतात विधान 4. म्हणून बाजू AB एकरूप बाजू BC विधान 2 व 4 वरून विधान 5. म्हणून बाजू AB एकरूप बाजू BC एकरूप बाजू AC विधान 2 व 5 वरून. म्हणून बाजू AB एकरूप बाजू BC एकरूप बाजू AC हे सिद्ध झाले.
ठीक आहे, तुम्हाला या ठिकाणी प्रमेय समजला असेल, चांगल्या पद्धतीनं तुम्ही पाहिलेलं आहे, पाठ्यपुस्तकामध्ये सुद्धा दिलेलं आहे, त्याचा अभ्यास करा, वारंवार उदाहरणं सोडवण्याचा सराव करा आणि त्यामुळं तुम्हाला हा भाग अतिशय चांगल्या पद्धतीनं समजला आहे असं आपण जर गृहीत धरू आणि आपण आजचा पाठ या ठिकाणी थांबवूया. धन्यवाद.